कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एक काम करा, तुम्ही द्या बरं तिला फोन, मी बोलते तिच्याशी। ती बोलण्याच्या अवस्थेत नाहीये, दंगा करते। बरं बरं ठीक आहे, मी बघते। थँक्यू। या घराची राख रांगोळी करायला आता मला जास्त वेळ नाही लागणार आहे। त्या अहिल्या देवी किर्लोस्करला तुझ्या पायाशी आणून नाही रस्त्यावर भीक मागायला लावली तर बघच। काय गे पारू, आलीस आदित्यला भेटून? तू अशी डायरेक्ट त्याच्या रूम मध्ये जातेस ना, मला कधी कधी वाटतं तू बायको आहेस त्याची। आहेसच म्हणा। अगं शूटिंग मधली ग। काय मी सांगितलं तुला जायला? नाही ना, गप्प उभं राहायचं इथं। तू ना सतत तुझी लायकी विसरतेस ना पारू। पण ठीक आहे, किमान उद्या अवॉर्ड फंक्शनला जायला तरी नकार दिलास तू। मस्त, जा आता। दामिनी मॅडम, आदित्य सर माझ्या बासोबत बोलले। बानं कार्यक्रमाला जायला परवानगी दिली आहे। मी जाणार आहे उद्या कार्यक्रमाला। त्या मारुतीला इतकं समजावलं तरी त्यांनी करायचं तेच केलं। तू आणि तो मारुती तुझा बा, तुम्ही दोघांनी ठरवलंय का आदित्यला फसवायचं, त्याला आपल्या जाळ्यात ओढायचं आणि नंतर ही सगळी प्रॉपर्टी हडप करायची? त्या मारुतीला तुझ्या बाला समजावलेलं ना मी एकदा, दिला होता ना त्यांनी नकार। मग आता काय गरज होती त्यांनी परमिशन द्यायची? तुम्ही गरीब नोकर असतो ना, सगळे सारखे असतात। एखादा श्रीमंत मुलगा बघायचा, त्याच्या पैशावर ऐश करायची, त्याला लुबाडायचं आणि नंतर तू आणि तो तुझा मारुती, तुम्ही दोघे सारखे आहात। हा बस झाला दामिनी मॅडम। जोपर्यंत तुम्ही मला बोलत होता तोपर्यंत ठीक होतं, पण माझ्या बाला बोलाल ना तर ते मी ऐकून घेणार नाही। माझ्या बानं अख्खं आयुष्य घालवलं या घराची सेवा करण्यात। त्याच्या इमानावर बोट उचलू नका, आणि माझ्यावर बी। माझ्यावर माझ्या बाचे संस्कार आहेत। माझी पायरी मला माहित आहे, आणि या घरात मी फक्त नोकर आहे याची सारखी सारखी आठवण करून द्यायची काय बी गरज नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।